सोडा किंवा भरमसाठ मोहन न घालता हाताला बेसन चिकटून बेसनाचा बरबटा न होता शेव खूप सुंदर खुसखुशीत बनू शकते. कशी हे बघूयात. आणि बनवणार आहोत शेवेवर घालण्यासाठी हा स्पेशल मसाला. हे 1 कप बेसन आहे आणि अजून 2 कप बेसन घेणारे. जेव्हा आपण भांड्याने माप घेतो तेव्हा घेतलेलं माप भरताना चमच्याने दाखवल्याप्रमाणे बेसन भरायचं. पीठ दाबायचं नाही, कप खाली आपटून बेसन बसेल असं बघायचं नाही. तर हा बेसनाचा 2रा कप आणि हा 3रा कप. शीग लावून नाही तर सपाट भरलाय. वजनी मापाने बेसन आहे 1/2 किलो म्हणजे 250 ग्रॅम. आणि हे बघा बेसन इतकं बारीक आहे, एकदम बारीक दळून आणलंय. थोडंसं जाडसर बेसन असेल तरी चालू शकतं. नेहमीप्रमाणे बेसन चाळूनच घ्यायचंय. नमस्कार मंडळी, पहिला दिवाळी फराळाचा व्हिडिओ म्हणजे बालुशाही जो मागच्या आठवड्यामध्ये पोस्ट केलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आज आपण बघणार आहोत एकदम ट्रेडिशनल रेसिपी शेव. आणि ह्या शेवेची चव कशी वाढवायची, ती तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं, ह्याच्यामध्ये फारसं मोहन न घालता सुद्धा शेव छान कुरकुरीत होते हे आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल. आणि आतापर्यंत दिवाळीच्या फराळाचे बरेच पदार्थ आपले करून झालेले आहेत आणि ते तुम्ही बघितले असतील अशी आशा करते. जसं की 3 प्रकारचे लाडू, 3 प्रकारच्या करंजा, चकलीची भाजणी कशी करायची, चिरोटे, अनारसे, चिवडा, अनेक पदार्थ आपण बघितलेले आहेत. लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तुम्ही ते बघितले नसतील तर जरूर बघा. पीठ आधी चाळून घेतलेलं होतं, जी अगदी महत्वाची स्टेप आहे, त्यामुळे कुठलाही पदार्थ हलका होतो. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. 175 मिलीलिटर म्हणजे 1 कपाला थोडंसं कमी पाणी घेतलंय. घेते अर्धा टीस्पून ओवा कुटून घेते. पाण्यात घालते कुटलेला ओवा. 1/2 टीस्पून घालते हिंग. 1 टेबलस्पून घालते बटर. युजली मी बटरच्या जागी घरचं लोणी वापरते, पण ह्या वेळेस गावाहून नुकतीच आली आहे आणि अजून लोणी काही तयार झालेलं नाहीये, त्यामुळे हे बटर. हे घातलंय 1 टेबलस्पून तेल. आणि पदार्थाची चव वाढवणारं हे काळं मीठ चवीप्रमाणे घालायचंय. फार तिखट शेव करणार नाहीये, त्यामुळे अर्धा टीस्पूनच तिखट घालतीये. वाटल्यास तिखट वाढवू शकता. आणि ही 1/2 टीस्पून हळद. आता हे सगळे जिन्नस घातल्यानंतर पाणी उकळून घ्यायचंय. एकदा का पाणी उकळायला लागलं की अर्धा मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचं आणि मग गॅस बंद करून हे उकळतं पाणीच घालायचं बेसनात. तर हे जे आपण पाणी उकळायला ठेवलं होतं ते आता गाळून पिठामध्ये घालायचंय. एकदा का शेव तयार झाली की ह्याचा मसाला कसा बनवायचा हे बघूया. शेवेमध्ये सगळं तिखट मीठ बाकीचे फ्लेवर्स आपण घातलेलेच आहेत, त्यामुळे मसाला घालणं ऐच्छिक आहे. ज्यांना जरा जास्त स्पायसी, जास्त चटपटीत आवडतं त्यांनी मसाला वापरावा. आता वाफ जिरण्यासाठी 5 मिनिटं मिश्रण झाकून ठेवूयात. आता वाफ जिरलीये पूर्णपणे. मिश्रण गार होईपर्यंत थांबायची गरज नाही, कारण आपण ह्याला हात अजिबात लावणार नाही आहोत. तर हे असं उलटण्याने किंवा रबरी स्पॅच्युलाने छानपैकी एकत्र होतं. इथे तुम्हाला जेवढं घट्ट म्हणा, सैल म्हणा बेसन दिसतंय तेवढं घट्ट सैल ठेवायचंय. जास्त घट्ट वाटलं तर थोडं पाणी घाला, जास्त सैल वाटलं तर थोडं चाळलेलं बेसन घाला. पण परत एकदा तिखटा मिठाचा अंदाज मात्र घ्या. बेसन इतपत सैल ठेवल्यामुळे आपण चमच्याने आरामात कालवू शकतोय, म्हणून बेसन हाताला चिकटून बरबटा व्हायचा प्रश्नच नाही. हे बघा, असं टोक येईल इतपत बेसन घट्ट पाहिजे. पीठ छान एकजीव झालंय. आणि आता सोऱ्या कसा वापरायचा हे खास करून नव्याने स्वयंपाक करणाऱ्यांसाठी सांगते. तर जेव्हा आपण सोऱ्या विकत घेतो तेव्हा त्याच्याबरोबर अशा लहान मोठ्या भोकांच्या शेवेच्या ताटल्या येतात. हे बघा, आता ही सगळ्यात मोठी भोकवाली ताटली, ज्याने खूप जाड शेव पडते. म्हणजे शेवेची भाजी वगैरे करताना जी शेव वापरतात ती ह्याने पाडतात. आणि बघा, त्याच्या खालोखालच्या या ताटल्यांची भोकं क्रमाक्रमाने छोटी होत जातात. तर शेवेसाठी ही मी मधली ताटली म्हणजे मध्यम आकाराची भोकं असलेली ताटली वापरणार आहे. जेवढी बारीक भोकांची ताटली वापराल तेवढं पीठ सैल करायचं, म्हणजे मग शेव पाडायला त्रास होत नाही. आता सोऱ्याची ही खालची बाजू उघडायची. हात फिरवून बघा प्लेटवर. प्लेटची गुळगुळीत बाजू आत आणि थोडीशी रफ बाजू बाहेरच्या बाजूला ठेवायची. आणि अशा प्रकारे प्लेट फिक्स करायची. सोऱ्याच्या एका बाजूला हा वरखाली होणारा रॉड असतो आणि हे जे बटन आहे ते दाबलं की रॉड वरखाली करता येतो. रॉड पूर्णपणे वर ओढून घ्यायचं. सोऱ्यामध्ये पीठ भरायचं. सोऱ्या बंद करून हँडल दाबत शेव पाडायची.
2-3 इंटरेस्टिंग प्रकारे शेव खाता येते. पुढे जाऊन आपण बघूयात ते प्रकार कुठले. सुरुवातीला एकदा चेक करा शेव कशी पडतीये. छान बारीक शेव पडली पाहिजे. काही वेळेस काय होतं ना की पिठाचे गोळे गोळे पडतात, म्हणजे आपलं पीठ जास्त पातळ झाले असं समजायचं. अशा वेळेस थोडंसं बेसन घालून पीठ घट्ट करून घ्यायचं आणि मग शेव पाडायला घ्यायची. शेव छान पडतीये, गोळे गोळे पडत नाहीये. तर आता शेव तळून घेऊयात. सुरुवातीला तेल कडकडीत गरम पाहिजे, मग गॅस करायचा मध्यम आणि शेव पाडायची. तेलामध्ये शेवेची भाऊगर्दी नको, एकच विळखा घ्या शेवेचा. शेव पटकन तळली जाते. शेव हाताला जरा खुटखुटीत लागली, तेलावरचे बुडबुडे जरासे कमी झाले की शेव उलटायची. आणि हे बघा, असा आवाज येतो शेवेचा. असा कुरकुरीत आवाज आला, दोन्ही बाजूनी खमंग सोनेरी झाली की तेलातनं बाहेर काढायची. पीठ जास्त घट्ट नसल्याने शेव पाडायला पण अजिबात त्रास होत नाही. अगदी पिसासारखा हलक्या हाताने सोऱ्या दाबला की क्षणात शेव पडते. काय ना, दिवाळीत फराळाचे अनेक प्रकार बनवायचे असतात. एनर्जी राखून ठेवायला लागते. त्यामुळे कमी दमणूक कशी होईल हे आपण बघायचं. तुम्ही बघितलं असेल की कुठेही हाताचा बरबटा न होता, पसारे न पडता, बेसन सगळीकडे न पसरता, जास्त जोर न लावता आपसूक शेव तयार होते. आता शेवेचे अनेक प्रकार असतात, जसं की लसूण शेव, पालक शेव, टोमॅटो शेव, बटाटा शेव. पण दिवाळी असल्यामुळे ही आपली पारंपरिक बिन लसणाची शेव, कारण आपल्याकडे सणावाराला देवाला नैवेद्य दाखवायची प्रथा आहे, म्हणून लसूण घातला नाहीये. घालायचा असेल तर जेव्हा आपण पाणी उकळतो ना, तेव्हाच त्याच्यामध्ये वाटलेला लसूण घाला आणि आपली बेसिक शेव तयार आहे. तर हे बघा, पाव किलो बेसनात ही एवढी शेव तयार होते. एकदम मस्त खुसखुशीत कुरकुरीत शेव झालीये. आणि दिवाळीची नांदी ह्या शेवेच्या आवाजाने. तर ही शेव खूप इंटरेस्टिंग पद्धतीने आपण खाऊ शकतो. कशा प्रकारे खाऊ शकतो हे बघूया. तर ह्याचा मसाला करते आता. त्याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं मीठ घातलेलं आहे. ज्यांना तिखट आवडतं त्यांनी अजून तिखट घातलं तरी चालेल. तर हा मसाला झालेला आहे. हा मसाला असा थोडा दह्यामध्ये घालायचा आणि दह्यामध्ये शेव बुडवून खायची. वा, काय मस्त लागते. तसंच शेवेवरती हा मसाला घालायचा. तूप मी आधी आता शेवेवर घालते, कारण शेव गार झालेली आहे आणि मसाला चिकटावा एवढ्यासाठी हे थोडंसं पातळ तूप. जर का गरम शेवेवर तुम्ही हा मसाला घातला तर तो आपोआप चिकटेल शेवेला. तूप घालायची गरज पडणार नाही. आणि ह्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर आणि मस्तपैकी लिंबू पिळून पण ही शेव सुरेख लागते. सो ह्या तिन्ही प्रकारे तुम्ही शेव खाऊन बघा. थोडंसं व्हेरिएशन केलं की सगळ्यांना शेव खूप आवडते. म्हणजे नुसती तर आपण खातोच, नुसती तर सुंदरच लागते शेव, पण हे 3 प्रकार पण करून बघा. तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत आणि चटपटीत शेव झालेली आहे. आणि तयार झालेली शेव घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये बंद करून ठेवा, म्हणजे मऊ पडणार नाही. तर दिवाळीतल्या फराळातला हा आपला दुसरा पदार्थ पण तयार आहे. बाकी पदार्थांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. आणि पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.